मंगलाचरण। चिदानन्दैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः। पान नंबर 18, गाथा नंबर 7, गाथापाठ। पान नंबर 17 वर आहे। जे परम पुण्यंती मुनि परम समाई धरेवी परमानंद कारणिन तेन्निविते विनववी। आचार्य योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ। परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये व्यवहारण्याने जे अनंत सिद्ध अवस्थेला प्राप्त झाले त्या परमात्म्याचं स्वरूप आणि निश्चयाने आपल्या प्रत्येकाच्या ध्येयरूपी देहालयामध्ये विद्यमान असणारा कारण परमात्मा आणि त्या कारण परमात्म्यामध्ये भावी कालामध्ये कार्य परमात्मा होण्याची शक्तीही आहे असं निश्चय आणि व्यवहार आणि आपल्या स्वतःच्या द्रव्यामध्ये निश्चय आणि व्यवहार या दोन प्रकारचं स्वरूप दाखवत असताना पर्यायामध्ये सिद्ध भगवंताचा या ठिकाणी नमस्कार करतात। पान नंबर 19 वरती वर नंबर 6, उससे भिन्न जो पर वस्तु है वह सब त्याज्य है। कोण वरती दाखवलेला जो कारण परमात्मा द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नो कर्म याने रहित जो स्वतःचा शुद्ध आत्मा आहे तोच उपादेय आहे आणि त्याला सोडून जेवढे भिन्न वस्तू आहेत, पर वस्तू आहेत ते त्याज्य आहेत। त्याज्याचा अर्थ काय? ध्यानाचा विषय करण्यायोग्य नाही। त्याज्याचा अर्थ ध्यानाचा विषय करण्यायोग्य नाही। पर्यायामध्ये सम्यक आनंदाला प्राप्त करण्यासाठी कारण नाही, म्हणून सगळे कसे आहेत? त्याज्य आहेत। या विश्वामध्ये एक अपेक्षेने त्याज्य आणि ग्रहण करण्यायोग्य कोणतीही वस्तू नाहीच। प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या अपेक्षेने कसं आहे? स्वतःच्या गुण पर्यायाला धारण केलेलं आहे, म्हणून ते ग्राह्यच आहेत, त्याज्य कोणीही नाही एक सांगितलं। मग असं असताना सुद्धा पर्याय दृष्टीने पर्यायामध्ये सम्यक आनंद प्राप्त करण्यासाठी आणि पर्यायामध्ये दुःखापासून दूर होण्यासाठी दोन पदार्थ, दोन वस्तू व्यवहारण्याने सांगितले। मग त्यामध्ये उपादेय ग्रहण करण्यायोग्य स्वतःचा शुद्ध आत्मा आहे आणि त्याज्य म्हणजे सोडण्यायोग्य, ग्रहण करण्यायोग्य नाही, आश्रय करण्यायोग्य नाही, ते सगळे पर वस्तू त्याज्य आहेत। मग सांगताना सांगणार ग्रहणाला ग्रहण करा आणि जी वस्तू तुम्हाला ग्रहण करण्यायोग्य नाही त्याचा त्याग करा। मग तिथे छड आलादी अनेक ग्रंथात सांगितलं, ग्रहण, उपादेय आणि त्याग दोहोला जाणल्याशिवाय ग्रहण करणाऱ्या वस्तूचं उपादानाला ग्रहण केलं जात नाही आणि ज्या त्यागाचा त्या वस्तूचं ज्ञान नसेल तर त्यागलं जाणार नाही। ते पहिल्यांदा ग्रहण त्याग
उपादेय काय, सोडण्यायोग्य काय आहे, हे दोन्हीचं पहिल्यांदा ज्ञान करून घ्या. मग त्याच्यामध्ये ज्ञानामध्ये श्रद्धेमध्ये निर्णय करा, ही वस्तूच मला ग्रहण करण्यासाठी उपादेय आहे, अन्य पदार्थ मला उपादेय नाही, हेय आहेत. असं काय करायचं, पहिले जाणून श्रद्धान करायचं. तसं समजा एखादा कार्यक्रम आहे, लग्न आहे, चुळी आहे, जे काही कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आपणाला भोजनाचं आमंत्रण आहे. मग त्या ठिकाणी आपण भोजनाला गेलो, मग तिथे 25-50 पदार्थांनी करून ठेवलेले आहेत. मग त्याच्यामधले त्याज्य सोडण्यायोग्य ग्रहण करण्यायोग्य असा काही पदार्थ आहे का, हे पदार्थ सोडण्यायोग्य ते न ग्रहण करणे असं आहेत का. पदार्थ करून ठेवलेत त्यांनी. मग तुमच्या वर्तमानाच्या प्रकृतीला अनुसरून, तुमच्या शरीराला अनुसरून इकडे बसावं. मग तिथे तुम्हाला ग्रहण करण्यायोग्य आहे तेही पदार्थ जाणं लागतील, आणि जे आपल्याला ग्रहण करण्यायोग्य नाही तेही जाणं लागतील. मग जाणण्यासाठी दोन्हीला जाणार, आणि परत काय कर, ही वस्तू मला ग्रहण करण्यासाठी उपयोगी आहे आणि ही ग्रहण करण्यासाठी उपयोगी नाही, असं ग्रहण आणि त्याज्य दोघांचं ज्ञान करून घ्या. पण ग्रहण करताना ज्या पदार्थाला ग्रहण करतो त्याच वेळेला अन्य पदार्थाचा त्याग झालेलाही करावा लागत नाही. आपल्याला आवडती वस्तू तिथे ठेवलेली आहे, मग तुम्ही जे पाहिजे ती वस्तू घेतली, मग बाकीच्या वस्तू काय झाल्या, सोडायला आल्या का सुटल्या, स्वयं सुटलेले आहेत. मग चरणाने आगम ग्रंथात सांगणार, ग्रहण वस्तूला जे पाहिजे त्याला उपादेयाला ग्रहण करा, जे त्याज्य वस्तू आहे त्याला ग्रहण करू नका, हे आगम ग्रंथ असं सांगणार. अध्यात्म ग्रंथ काय सांगतो, उपादेयाला उपादेय रूपाने ग्रहण करा. तर हे वस्तू स्वयं सुटलेली आहे, सोडायची आवश्यकता नाही, हे अध्यात्म सांगणार. जसं आता तुम्ही मंदिरमध्ये आपण सामुदायिक स्वाध्यायाला बसलो, तर तुमचं मुख कुणीकडे आहे, दक्षिण दिशेकडे आहे. मग तुम्ही दक्षिण दिशेकडे मुख करून बसला, तर उत्तरेकडे पाठ करण्यासाठी किती पुरुषार्थ करावा लागला, बस. जे इकडे पुरुषार्थ केला की तिकडे पाठ आपोआप झालेली आहे. तसं ग्रहण वस्तूला ग्रहण करा, त्याला त्याज्य वस्तू स्वयं त्यागले गेलेल्या त्याला त्यागण्याची आवश्यकता नाही. म्हणजे मग वरती जो शुद्ध आत्मा जो आहे त्याला ग्रहण करा, आणि त्याला सोडून बाकी सगळे त्याज्य आहेत, हे तुम्हाला सांगितलं. पुढे ऐसी दृढ प्रतीती चंचलता रहित निर्मल अवगाढ़ परमावगाढ़ श्रद्धा आहे, उसे सम्यक तो कहते हैं. आता सम्यक दर्शन कशाला म्हणतं, श्रद्धा गुणाचं स्वरूप सांगतात. मग असा शुद्ध आत्माच मला ग्रहण करण्यायोग्य आहे, पर्यायादी परद्रव्य ग्रहण करण्यायोग्य नाही, अशी दृढ प्रतीती म्हणजे श्रद्धा. चंचलतेने रहित, पाणी शांत पाणी आहे, विहिरीत आहे, पण वरनं एक एक दोंडे खडे बारीक टाकले तर काय होतं, त्याला गोल वलय तयार होतात. पाणी शांत होतं विहिरीत, एक तोंडा टाकला गोल वयर तयार होतात. मग तिथे काय झालं, पाण्यामध्ये चंचलता आली. मग तसं तुमच्या श्रद्धेमध्ये काय पाहिजे, चंचलता रहित पाहिजे श्रद्धा, डोलायमान नको. मग तिथे सांगितलं सम्यक्त्वाचे 3 दोष, शोषम सम्यक्त्वामध्ये 3 दोष सांगितले, चल मल आणि आघाड. मग हे दोष असताना सम्यक दर्शन नष्ट होत नाही, पण सम्यक दर्शनामध्ये दोष लागतात. चल मल आघाड दोष असताना
शौशम सम्यक दर्शन नष्ट होत नाही, पण त्या सम्यक दर्शनामध्ये दोष लागतात. 3 प्रकारचे सम्यक दर्शन आहे. त्यामध्ये एक सम्यक दर्शनच सदोष आहे, क्षावौक्षमिक, आणि औक्षमिक आणि क्षायिक हे